मी आहे त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या आणखी एका वादाची। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये एकूण 4 मुख्य पूजा होतात, ज्यापैकी शृंगार पूजेला येणाऱ्या आराधी पुजाऱ्याला पश्चिम दरवाजातून प्रवेश नाकारलाय। इतर पुजाऱ्यांना पश्चिम दरवाजातून प्रवेश असून आराधी पुजाऱ्यांना मात्र प्रवेश नाकारला। त्यामुळे आराधी कुटुंबाने थेट न्यायालयात धाव घेतली। मात्र त्र्यंबकेश्वर संस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी संस्थानाच्या कारभारावरच गंभीर आरोप केले। त्र्यंबकेश्वर मंदिर रूढी परंपरा खंडित करत असून या ठिकाणी विश्वस्त सत्यप्रिय शुक्ला मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचा आरोपही करण्यात आलाय। मंदिरामध्ये नुसतं यायचं, 200 रुपयाचे तिकिटाचे पैसे घ्यायचे, ते मोठमोठ्या त्या पावत्या करायच्या, म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे का? जे म्हणजे आम्ही जे काही 300-400 वर्षापासून इथल्या परंपरा ज्या चालू आहेत, इथल्या रूढी जे चालू आहेत, त्या सगळ्या बंद करायच्या का मग? आणि हा अधिकार त्या सत्यप्रिय शुक्लला किंवा त्या जे कोणी आहेत ते त्याला कोणी दिला? चेअरमनची जबाबदारी काय आहे? मीटिंग का घेतली नाही? का प्रश्न विचारला नाही की तुम्ही त्या पुजाऱ्याला का बंद केलं?